तर पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार संदर्भातली बातमी समोर आली आहे। शीतल तेजवानीच्या पिंपरी चिंचवड पोलीस ताबा घेणार आहेत। पुणे पोलिसांची कोठडी संपल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस तेजवानीला अटक करणार असल्याची माहिती मिळते। पिंपरी चिंचवड पोलिसांनी प्रोटेक्शन वॉरंट न्यायालयामध्ये सादर केलं। तर पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी रवींद्र तारूला अटक करण्यात आली। निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारूला बावधन पोलिसांकडून अटक करण्यात आली। रवींद्र तारूने अमेडिया कंपनीला दस्त बनवून दिले होते। 6 सप्टेंबरला या संदर्भात पुण्याच्या बावधन पोलीस ठाण्यामध्ये शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारू यांच्या विरोधात मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड आहेत। सर, काय सांगाल, रवींद्र तारू जो आहे तो या ठिकाणी आता अटक करण्यात आलेला आहे, कुठून अटक करण्यात आली आणि कशा प्रकारे त्याला अटक करण्यात आली? बावधन 523/25 या गुन्ह्यामध्ये रवींद्र बाळकृष्ण तारू वय 58 वर्ष हे दुय्यम निबंधक हवेली 4 या पदावर कार्यरत होते। पदावर असताना त्यांनी सदरचा वादातीत दस्त नोंदवला होता। त्यामध्ये कागदपत्राच्या पडताळणीवरून आणि गुन्ह्याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांचा सहभाग दिसून आल्यावर आज त्यांना पुणे जिल्ह्यातील भोर येथून ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि अटकेची सविस्तर कार्यवाही सुरू आहे। ही जी सेल डीड आहे, रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्सचं रजिस्ट्रेशन त्यांनी केलेलं आहे आणि त्यामध्ये अनियमितता दिसून आल्यामुळे त्यांना आज ताब्यात घेण्यात आलेलं आहे। शीतल तेजवानी यांच्या बाबतीमध्ये बावधन ज्युरिस्डिक्शनचं जे मान्य न्यायालय आहे तेथून प्रोडक्शन वॉरंट, ट्रान्सफर वॉरंट हे प्राप्त केलेलं आहे। पुण्यातील गुन्ह्यातील PCR संपल्यानंतर त्यांना आमच्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यात येईल। कॅमेरामन विशाल सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। तर नवनीत राणांचं बाबरीची वीट रचणाऱ्यांना एक्सपोस्टद्वारे आव्हान पाहायला मिळतंय। नवनीत राणांच्या एक्सपोस्टमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। मुर्शिदाबादचं नामांतर भागीरथ धाम होणार असं नवनीत राणांनी म्हटलेलं आहे। तर नवनीत राणा यांनी नक्की काय ट्विट केलंय ते आपण पाहूयात। बाबरी की नींव जो लगाई है उसे जल्द कार सेवा कर उखाड़ा जाएगा असं नवनीत राणांनी म्हटलंय। मुर्शिदाबाद का नाम भगीरथ धाम किया जाएगा और गर्व से जय श्री राम कहा जाएगा असं ट्विट जे आहे ते नवनीत राणांनी केलं। तर सरकार जाणून बुजून अडथळे निर्माण करत आहे असं मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे। कुणबी नोंदी सापडूनही प्रमाणपत्राचं वाटप नाही असा आरोप मनोज जरांगेंनी केला। आम्हाला पुन्हा आंदोलनाचा विचार करावा लागेल असं देखील मनोज जरांगेंनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असं देखील जरांगेंनी म्हटलेलं आहे। सरकार आणि काही अधिकारी हे जाणून बुजून टाळाटाळी करतात, नोंदी असून सुद्धा। याच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवायची वेळ येऊ नये। शिंदे समिती सुद्धा सुरू पुन्हा करतोय आम्ही, हे त्यांनी सांगितलं। फक्त आता अधिवेशन होतं उद्या सुरू, फक्त वाट शिंदे समिती सुरू होती का? व्हॅलिडिटी का रोखून धरल्या? ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले, त्यांना नोंदी निघाल्या, त्यांना प्रमाणपत्र का दिले जात नाहीत हे आम्ही बघतोय। आता नसता मग आम्हाला पुन्हा आंदोलनाचा विचार करावाच लागणार आहे। पण असं वाटतं की मुख्यमंत्री बोललेच होता, त्याच्यामुळं हे आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। मराठ्याच्या विरोधात गेलेल्या माणसाला निवडणुकीत पाडायचं म्हणजे पाडायचं। मराठा जातीच्या आणि आपल्या लेकरा बाळाच्या आणि आरक्षणाच्या विरोधात काम केलेल्या माणसाला मतदान करायचं नाही। त्याच्या संग फिरलं तरीच चालन, पण मतदान नाही।